या स्क्रीनवरती 5100 रुपये ही अमाऊंट दिसतीये। या 5100 रुपयामध्ये एका बापाचा अंतिम संस्कार झाला। व्हिडिओ कॉल द्वारे शेवटी त्याच्या मुलीने तो अंत्यसंस्कार पाहिला आणि सांगितलं की मी 5100 रुपये पाठवते, तो अंत्यसंस्कार तुम्ही त्या ठिकाणी उरकून घ्या। तिच्याकडे वेळ नव्हता, शेवटचा बापाला अग्निदाग द्यायला यायला वेळ नव्हता। हा व्हिडिओ पाहून कितीतरी लोकांचे डोळे पाणवले आणि असं कळून चुकलं की या जगात कोणीच कोणाचं नाही। या व्हिडिओने माणुसकी हरवली। जर हा व्हिडिओ थोडा लवकर व्हायरल झाला असता आणि कदाचित त्या काकांना, त्या तिथल्या उपस्थित लोकांनी अंत्यसंस्कार जर त्यांचा केला नसता ना, तर आमच्यासारखे लाखो खांदे त्यांच्यासाठी उपस्थित झाले असते। त्यांचा अंत्यसंस्कार आम्ही केला असता, आमच्या पैशाने केला असता। कारण माणुसकी नावाची गोष्ट उरली की नाही या जगात। मी एक फक्त तुम्हाला उदाहरण सांगतो। या ओझरमध्ये इकडे 10वा महिला एका काठे डॉक्टर म्हणून येत। कोविडच्या वेळेस मी तिकडं त्यांच्याकडे गोळ्या औषध लिहून घ्यायला गेलो त्या ठिकाणी चेकअपला, तेव्हा त्या ठिकाणी एक डेड बॉडी बाहेर काढत होती, एक्सपायर झाले होते ते काका। तेव्हा त्यांच्या घरच्यांना फोन लावा, त्याची मुलगी रडत होती की माझ्या वडिलांचा शेवटचा मला चेहरा दाखवा, माझ्या वडिलांचे पाय दाखवा, असं ती बोलत होती। तो व्हिडिओ पाहून मला इतकं दुःख झालं आणि तो व्हिडिओ मला आता आठवला हा व्हायरल व्हिडिओमुळे, की ती एक मुलगी होती जी बापासाठी अश्रू आले तिच्या याच्यात की मी त्या ठिकाणी येऊ शकत नाही, कारण परिस्थिती तशी होती। आज कुठली कोविडची परिस्थिती नाहीये, काही नाही, तरी ती मुलगी वडिलांसाठी त्या ठिकाणी उपस्थित राहू शकली नाही। इतकं बिझी झालोय का आपण आपल्या आयुष्यामध्ये? या व्हिडिओमुळे या जगातली माणुसकी हरवलेली आहे। याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ आहे।